नमस्कार मैत्रिणींनो, मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की दोन्ही नेक पॅक असतील बोटनेक ब्लाउजचं कटिंग कसं करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर त्याच्यासाठी बॉडी मेजरमेंट कसं घ्यायचं हे आपण पहिल्या दिवशी बघितलेलं आहे। आता त्याच मापावरून कटिंग कशी करायची आणि कटिंग करून झाल्यानंतर त्या ब्लाउजचं स्टिचिंग सुद्धा मी दाखवणार आहे, अगदी स्टेप बाय स्टेप। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा, त्यासाठी मी जी काही मेजरमेंट घेतलेली आहे ती तुम्हाला स्क्रीनवर दिसतील। तर एका ताईची कमेंट होती की तुम्ही कोणत्या मापानुसार कसे चेंजेस करायचे ते पण लगेच सांगा। तर बघा, खूप फॉर्म्युले आहेत आणि ते फॉर्म्युलानुसार मी सर्व तयार करून ठेवलेलं आहे। बऱ्याच जणींना फॉर्म्युलांमध्ये प्रॉब्लेम येतो, त्याच्यामुळे मी माझ्या पद्धतीने छातीच्या मापानुसार किती काय घ्यायचं हे तयार करून ठेवलेलं आहे। तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा नाही, डायरेक्ट मी जे काही तयार तुम्हाला देईल तेवढं तुम्ही टाकायचं आहे। तर त्याच्यामुळे ज्यांना कोणाला नोट्स आणि चार्ट प्रोव्हाइड करून घ्यायचे आहेत बोटनेक ब्लाउजचे, डीपनेक ब्लाउजचे नोट आणि चार्ट वेगळे आहेत आणि बोटनेक ब्लाउजचे नोट्स आणि चार्ट वेगळे आहेत। तर डीपनेकचे ज्यांनी घेतले असतील किंवा ज्यांना घ्यायचे असतील त्यांनी सांगा, मेसेज करा की डीपनेकचे पाहिजे म्हणून, आणि ज्यांना बोटनेकचे चार्ट आणि नोट्स पाहिजे त्यांनी बोटनेकचे द्या असं म्हणून मेसेज करू शकतात, ज्यांची इच्छा असेल त्यांनी। तर बघा, आता आपण व्हिडिओला सुरुवात करून घेऊयात। जी काही मी मापे इथं टाकणार आहे ती मापे तुम्हाला स्क्रीनवर दिसतील। तर बघा, सगळ्यात आधी आपल्याला टाकायचं असतं शोल्डर, आणि आता आपण इथं बॅक पार्ट तयार करणार आहोत पहिले। तर बघा, बॅक, आणि मी तुम्हाला सांगितलेलं होतं बॉडी मेजरमेंटच्या व्हिडिओमध्ये की बॅकची उंची आणि फ्रंटची उंची ही वेगळी वेगळी येते। तर बघा, ते कसं ते पण मी तुम्हाला पुढे क्लिअर करणार आहे। सगळ्यात आधी शोल्डर टाकायचं। तर शोल्डर आहे 14.5, तर 14.5च्या निम्मे करायचं, तर किती झालं 7.25 बघू शकता। आता इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल। इथं माझं शोल्डर 14.5 आहे, तर तुमचं पण तेच टाकायचं का? तर नाही, तुम्ही सुद्धा तुमचं जे काही शोल्डर असेल 12, 13, 14, 15, 15च्या पुढे त्याचं निम्मं टाकायचं आणि इथं तेवढं मार्क करा। तर बघा मैत्रिणींनो, इथं व्हिडिओ थोडा स्टॉप झाला त्याच्यामुळे तुम्हाला दिसलं नसेल, पण मी नवीन क्लिअर करते। बघा, इथून आपण जे काही शोल्डर होतं त्या शोल्डरच्या निम्मे मार्क केलं। 14.5 होतो, त्याच्या निम्मे 7.25 इंचावरती एक मार्क केलं। त्यानंतर बंद बाजूकडून 2.5 इंचावरती मार्क केलं आणि जिथं आपण शोल्डर मार्क केलं होतं तिथून खाली 1 इंच डाऊन मार्क केलं। तर हे 2.5 इंच आणि हे 1 इंच हे प्रत्येक मापासाठी सेम असेल, याच्यात कुठलेही चेंजेस होणार नाही। फक्त तुमचं शोल्डर जे असेल त्याच्या निम्मं टाका, आणि हे दोन्ही मार्क लक्षात घेऊन आपल्याला इथं एक क्रॉस लाईन ड्रॉ करायची आहे। बाकी इथं काही नाही। व्हिडिओ स्टॉप झाला होता तर चुकून, तर तो पॉईंट तुम्ही मिस करा। आता इथून खाली मुंडा मार्क करायचा आहे। मुंडा मार्कसाठी फॉर्म्युला आहे, जेव्हा तुमची छाती 28 ते 31 असेल तेव्हा तुम्हाला छाती डिवाइड 6 करायचं, आणि जे काही आन्सर आलं त्याच्यामध्ये तुम्हाला 1.25 म्हणजे 1.25 इंच प्लस करायचं। त्यानंतर जेव्हा तुमची छाती 32 ते 44 असेल तेव्हा तुम्हाला छाती डिवाइड 6 आणि जे काही आन्सर येईल त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचं, आणि ते असेल तुमचं मुंडा। त्यानंतर जेव्हा तुमची छाती 45 किंवा 45च्या पुढे जेवढी काही असेल प्लस, तेव्हा तुम्हाला छाती डिवाइड 6 आणि त्यामध्ये 1/2 इंच प्लस करायचं। तर आता माझी चेस्ट आहे 30 इंच आणि 28 ते 31 इंचमध्ये 30 इंच येईल। तर मी काय फॉर्म्युला वापरेल इथं, छाती डिवाइड 6, तर छाती किती आहे 30, डिवाइड 6 केलं, आन्सर मिळालं 5 बघू शकता। त्यानंतर त्यामध्ये प्लस 1.25 केलं, तर बघा 6.25 मला मुंडा मिळालेला आहे। आता तुम्हाला मी जे काही फॉर्म्युले सांगितले, तर एका ताईने मला सांगितलं की तुम्ही मापानुसार कसे चेंजेस होता ते सांगा। तर बघा, मी सांगत सुद्धा आहे तुम्हाला, आणि कुठल्या मापानुसार तुम्हाला कसे चेंजेस करायचे ते सुद्धा मी सांगेल, आणि तुम्हाला चार्ट आणि नोट्स तर तुम्ही प्रोव्हाइडच करून घ्या, म्हणजे पुढे कुठलाही प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही। तर बघा, अशा पद्धतीने मुंडा तुम्हाला
काढून घ्यायचा आहे. तर मुंडा किती आला 6.25. 6.25 म्हणजे बऱ्याच जणींना 25, 75, 50 हे पॉईंट समजत नाही. त्यांच्यासाठी सुद्धा सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेला आहे, जाऊन नक्की बघा. टेप, इंच टेपबद्दल सर्व माहिती मी त्यात सांगितली. तर बघा 6.25 म्हणजे 6.25. इथून 6.25 इंचावरती एक मार्क केलं आणि इथून आता एक सरळ लाईन ड्रॉ करायची आहे. तर आता माझा इथं मुंडा कुठला आलेला आहे 6.25. तर तुमच्या छातीच्या मापानुसार तुम्ही फॉर्म्युला वापरा, जो काही मुंडा येईल तो तुम्ही इथं टाका. आता त्यानंतर छाती टाकू, छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर छाती आहे 30 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला बोटनेक ब्लाऊजमध्ये कंपल्सरी 2.5 इंच लूजिंग ॲड करायचं. किती? 2.5 इंच. बोटनेक ब्लाऊजमध्ये कंपल्सरी 2.5 इंच लूजिंग हे ॲड करायचं आहे. डीपनेक ब्लाऊजमध्ये आपण फक्त फ्रंट पार्टमध्ये 1.5 इंच लूजिंग ॲड करतो, बॅकमध्ये करत नाही. बट आपल्याला जेव्हा बोटनेक ब्लाऊज असेल तेव्हा फ्रंट आणि बॅक दोन्हीमध्ये 2.5 इंच लूजिंग हे कंपल्सरी ॲड करायचं. तर बघा चेस्ट किती आहे 30 इंच प्लस त्याच्यात किती केलं 2.5 इंच 2.5 किती झाले 32.5. बघू शकतात आकडा तुम्हाला दिसत असेल, जवळून घेते अजून दिसेल. 32.5. 32.5ला डिवाइड 4 केलं तर आन्सर किती मिळेल 8.12. इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं. तर मी इथून एक 8.12 म्हणजेच 8 इंच आणि त्यावरती एक लाईन इतकं मी इथं मार्क करते आणि त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन हे कंपल्सरी असेल. तर आता तुम्हाला इथं समजलं का 30 छाती होती त्यामध्ये 2.5 इंच लूजिंग हे मी ॲड केलं. तर तुम्हाला इथपर्यंत समजलं. समजा तुमची छाती जी काही असेल 40 असेल, 42 असेल, 48 असेल, 30, 38, 36, 35 काही असू द्या. समजा तुमची छाती आहे 40, बघू शकतात. 40मध्ये प्लस 2.5 केलं किती आलं 42.5. नंतर त्याला डिवाइड 4 करायचं, किती आलं 10.62. 6 इथपर्यंत तुम्हाला समजलं. अशा पद्धतीने तुम्हाला पहिले ॲड करायचं आहे, त्यानंतर डिवाइड. असं नाही करायचं की तुम्ही पहिले चौथा भाग काढून घ्या, डिवाइड 4 करा आणि मग त्यानंतर त्याच्यात 2.5 इंच ॲड करा, तर ब्लाऊज तुमचा पूर्णपणे चुकणार आहे. तर तुम्हाला पहिले प्लस करायचं आहे आणि नंतर डिवाइड करायचं आहे. ह्या एकच गोष्ट लक्षात ठेवा, पहिले प्लस आणि नंतर डिवाइड. इथपर्यंत समजलं. अशा पद्धतीने छातीचं मार्किंग करायचं. तर बघा इथून आता उंची टाकायची बाकी आहे. तर बॅकमध्ये आपण इथून स्ट्रेटच उंची टाकतो. तर बघा बॅकमध्ये उंची जरी आपल्याला 12.5 रेडी पाहिजे. बॉडी मेजरमेंटचा व्हिडिओ बघा, त्यात मी पॉईंट क्लिअर केलेला आहे. या बाबतीत तुम्ही अजून परत काही प्रश्न असेल तर विचारू शकतात. तर बघा बॅकमध्ये उंची आपल्याला रेडी 12.5 पाहिजे. तर आता आपण जरी बॅक पार्ट ड्रॉ करतो तरी पण आपल्याला उंची टाकताना फ्रंटचीच उंची घ्यायची. तर फ्रंटची उंची होती 13.5, तर त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचं. तर किती मार्क करायचं 14.5 इंचावरती. तर इथून मी 14.5 इंचावरती एक मार्क केलं. तुम्ही सुद्धा सेम करायचं आहे. बॅकची उंची फक्त आपल्याला घेऊन ठेवायची आहे, ती नंतर आपल्याला कसं त्या प्लस मायनस करायचं हे मी तुम्हाला सांगेल. आणि बॅक पार्ट जरी आपण ड्रॉ करतो तरी पण आपल्याला टाकताना फ्रंटचीच उंची टाकून घ्यायची आहे. आता कमर आहे माझं 25 इंच. तर बघा 25ला डिवाइड डायरेक्ट 4 करायचं, किती मिळालं 6.25, 6.25. तर आता मी इथं तुम्हाला सांगते, जे काही बोटनेक ब्लाऊज आहे हा विदाऊट टक्स असेल. याच्यात कुठलंही तुम्हाला मार्जिन ॲड करायचं नाही टक्सचं, किंवा तुम्हाला कमरेमध्ये कुठलंही लूजिंग ॲड करायचं नाही. जे काही कमर असेल डायरेक्ट त्याला डिवाइड 4 करा, जे आन्सर येईल ते टाका. 25ला डिवाइड 4 केलं 6.25 मिळालं. कमरेवरती 6.25 इंचावरती एक मार्क केलं आणि त्यानंतर पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने. आणि हे जे काही 1.5 इंच मार्जिन आहे हे लक्षात घेऊन क्रॉस लाईन ड्रॉ करायची अशा पद्धतीने. बघा त्यानंतर मुंडा ड्रॉ करायचा आहे. मुंडा ड्रॉ करून घेण्यासाठी जी काही आपली चेस्ट लाईन आपल्याला मिळालेली आहे ती आणि 1 इंच डाऊन गेलो तिथून या दोन्हींचा सेंटर घ्यायचा. सरळ टेप फोल्ड करा, सेंटर मिळाला.
सेंटर मार्क केला. आता सेंटर मार्क केला तिथं कसं मार्क करायचं, इथं तुम्ही किती शोल्डर मार्क केलं तर बघा इथं मी किती मार्क केलं होतं 7.25. तर इथं जेवढं मार्क केलं त्यामधून 1 इंच डायरेक्ट मायनस करायचं. तर बघा ह्या सेंटरमध्ये तेवढं मार्क करायचं. 1 इंच मायनस करून सेंटरमध्ये मार्क केलं म्हणजे 6.25. आणि इथून बघा जेवढं शोल्डर घेतलं त्यामधून अर्धा इंच मायनस करून इथं मार्क करायचं म्हणजे किती होईल, 7.25 होतं तर 6.25 घ्यावं लागेल. बघा अर्धा इंच मायनस केलं तर इथं म्हणजे जेवढं शोल्डर असेल त्यामधून 1 इंच मायनस करून सेंटरवरती मार्क करा. त्यानंतर जेवढं शोल्डर असेल त्यामधून अर्धा इंच मायनस करून चेस्ट लाईनवरती मार्क करायचं. इथं मापे तुमची कुठलीही असू द्या, फक्त ही मेथड तुम्हाला सेम फॉलो करायची आहे. सेंटरमध्ये 1 इंच आणि चेस्ट लाईनवरती अर्धा इंच टोटल शोल्डरमधून मायनस करून हे तुम्हाला मार्क कंपल्सरी करायचे. आता इथून सुद्धा क्रॉस मार्क किती करायचं आहे मुंड्यासाठी, जेव्हा तुमची छाती 28 ते 39 असेल तेव्हा तुम्हाला इथून 1 इंच पाऊण इंच मार्क करायचं आहे. आणि जेव्हा तुमची छाती 40च्या पुढे कितीही असेल तेव्हा तुम्हाला 1 इंच मार्क करायचं आहे. पण आता पाऊण आणि 1, पण आता आपण पार्ट कुठला ड्रॉ करतोय, बॅक पार्ट. तर बॅक पार्ट ड्रॉ करून घेण्यासाठी आपल्याला बोटनेक ब्लाऊजमध्ये काय असतं, मिळताना पहिले फ्रंट मुंडा मिळतो आणि त्यानंतर बाहेर आपल्याला बॅक मुंडा ड्रॉ करून घ्यायचा असतो. पण डायरेक्ट बॅकचा मुंडा कसा ड्रॉ करायचा हे मी तुम्हाला सांगते. आता बघा आपण जर का इथून पाऊण इंच इथं एक मार्क केलं, इथून पाऊण इंच एक मार्क केलं, इथून ही लाईन अशी जोडली, इथून हा मुंडा असा जोडला, तो कोणता मिळाला, फ्रंट मुंडा. पण बॅक मुंडामध्ये बॅक मुंडा ड्रॉ करायचा असेल तर काय करायचं, तुम्हाला मी पॉईंट इथून क्रॉस मार्क किती सांगितलं, पाऊण इंच. पण बॅक मुंडा ड्रॉ करतोय म्हणून किती करायचं, 1 इंच. तर किती वाढवलं मी याच्यात, 0.25. तुम्हाला सुद्धा सेम करायचं आहे. बॅक मुंडा ड्रॉ करताना 0.25 कंपल्सरी वाढवायचं आहे. पाऊण इंच असेल तर 1 इंच करा, 1 इंच असेल तर 1.25 इंच करा. त्यानंतर हा जो काही सेंटर काढला या सेंटरपासून बाहेर अर्धा इंचावरती मार्क करायचं. ज्यांनी कोणी या आधीचे व्हिडिओ बघितले असतील त्यांचं लक्षात आलंच असेल. आणि ही लाईन अशी क्रॉस ड्रॉ केली. क्रॉस ड्रॉ करून झाल्यानंतर हा जो काही सेंटर आहे या सेंटरपासून मुंड्याचा आकार जॉईन करायचा इथं. तुमच्याकडे हा कर्व असेल तर तुम्ही कर्व सेट करू शकतात किंवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा हा आकार देऊ शकतात, काहीच हरकत नाही. तर बघा डायरेक्टली बॅक मुंड्याचा आकार आपल्याला इथं मिळाला. पहिले आपण जर का इथून ही लाईन मी इथं जोडली तर ही लाईन मी इथं जोडली असती आणि इथून जसा हा आकार दिला तसा मी हा इथून ह्या पॉईंटला आकार मॅच करून इथं जोडला असता तर मिळताना पहिले पुढचा मुंडा मिळाला असता आणि सेम नंतर आपल्याला इथून अर्धा इंच बाहेर मार्क करून अशा पद्धतीने बॅक मुंडा मिळाला असता. तर बघा फ्रंटपेक्षा बॅक 0.25 बाहेर गेला तर आपलं मार्क डायरेक्टली बॅक मुंडा कसा मार्क करायचा हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. तर अशा पद्धतीने डायरेक्ट मागचा मुंडा तुम्ही ड्रॉ करायचा. आता हा ब्लाऊज आपला बोटनेक ब्लाऊज आहे आणि इथून आपल्याला ही जी काही आपलं शोल्डर आहे या शोल्डरवरती आपल्याला मुंड्याकडून काहीतरी मायनस करायचं असतं. तर ते मायनस का करायचं, तर बघा इथं जेव्हा आपण स्लीव जोडू ना तेव्हा खूप सारे प्रॉब्लेम क्रिएट होतील. तर तो प्रॉब्लेम क्रिएट व्हायला नको म्हणून आपल्याला डायरेक्टली पहिलेच त्यावरती सोल्युशन काढायचं आहे. तर ते कसं काढायचं, तर इथून बघा शोल्डरसाठी क्रॉस मार्क करायचं असेल ते तुम्ही मापानुसार किती घेऊ शकतात जेव्हा, तर ते तुमच्या कोणत्या मापानुसार असेल शोल्डर मार्क, तुमची शोल्डर पट्टी किती आहे रेडी त्यानुसार तुमचं हे मार्क ठरणार आहे. तर आता माझी रेडी शोल्डर पट्टी इथं आहे 2.5 इंच. तर जेव्हा तुमची शोल्डर पट्टी 1.5 ते 2 इंच असेल तेव्हा तुम्ही इथून पाऊण इंच मार्क करा. जेव्हा शोल्डर पट्टी 2.5 इंच असेल तेव्हा तुम्ही अर्धा इंच मार्क करा आणि जेव्हा तुमची शोल्डर पट्टी 3.25 ते 3.5 असेल तेव्हा 0.25. आता माझी शोल्डर पट्टी इथं आहे 2.5 इंच. 2.5 इंच शोल्डर पट्टी आहे म्हणून मी इकडून किती मार्क करेल, अर्धा इंच. तर बघा अशा पद्धतीने तुमच्याकडे जर का चार्ट आणि नोट्स असतील तर तुम्हाला काहीच खूप
छान पद्धतीने मी तयार करून दिलेलं आहे. जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते ना, सेम त्याच पद्धतीने तुम्हाला नोट्समध्ये एक एक पॉईंट आकृतीसहित दाखवलेला आहे, जेणेकरून तुम्ही भविष्यात कोणत्याही वेळेला बघितलं तरी तुम्हाला आठवण पडणार नाही. अशा पद्धतीने आता हे जे काही अर्धा इंच मार्क केलं हे बघा, आपल्याला इथं सेंटरला जॉईन करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथपर्यंत तुम्हाला समजलं? तो खूप सुंदर असा ब्लाऊज फिटिंगला बसणार आहे, कोणतेही प्रॉब्लेम येणार नाही. सेम पद्धतीने कट करा, सेम. फक्त इथं हे जे काही मी अर्धा मार्क केलं ते तुमच्या शोल्डर पट्टीच्या मापानुसार किती घ्यायचं हे सुद्धा मी सांगितलं, तेवढं मार्क करा. तर बघा हे सेंटरला जोडलं. बघा मुंड्याचा आकारसुद्धा अगदी परफेक्ट आलेला आहे. सेम पद्धतीने तुम्हाला करायचं. त्यानंतर रेडी शोल्डर पट्टी किती आहे? 2.5 इंच. आता मी 2.5 इंच घेतली म्हणून तुमची पण 2.5 इंच नाही, तुम्ही कमी जास्त जेवढी असेल तेवढी तुम्हाला घेऊ शकतात तुम्ही. तर 2.5मध्ये मी 1 इंच प्लस करते. तर 1 इंच कंपल्सरी प्लस करायचं आहे. अर्धा इंच स्लीव्ज जोडायला आणि अर्धा इंच गळ्याला फिनिशिंग द्यायला. तर अर्धा इंच मायनस झालं, टोटल 1 गेलं, तर मिळालं किती तयार? रेडी शोल्डर पट्टी 2.5 इंच. इथपर्यंत क्लिअर असेल तर रेडी शोल्डर पट्टीचा मार्क करून झाल्यानंतर इकडे जो काही गॅप आहे तो गॅप आपल्याला मिळाला गळा रुंदी. तर आता हे जे काही आपण शोल्डर मार्क केलेला आहे क्रॉस, याचा सेंटर घ्यायचा अशा पद्धतीने इथून, आणि या सेंटरपासून गळ्याची उंची घ्यायची. तर आता तुम्ही बोटनेकमध्ये गळा किती घेऊ शकतात? 5 इंचापर्यंत. त्यापुढे तुमचा बोटनेकचा गळा जाणार नाही, हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. आता मला बॅकनेक पाहिजे आहे फक्त 3 इंच. तर मी इथून 3 इंचावरती एक मार्क केलं. तुम्हाला 3, 3.5, 4 जेवढी हवी असेल तेवढी तुम्ही इथं गळ्याची उंची घेऊ शकतात. फक्त या सेंटर काढूनच आपल्याला गळ्याची उंची टाकायची, स्ट्रेट टाकायची नाही, ही गोष्ट लक्षात घ्यायची. त्यानंतर इथं जेवढी गळारुंदी असेल इथं, तर किती आहे गळारुंदी? 3 आणि 1 लाईन तेवढीच इथं टाकायची इथं. तर बघा 3 आणि 1 लाईन अशा पद्धतीने. आणि इथून आता एक सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि ही जी काही गळ्याची उंचीचा मार्क आहे इथून हा बॉक्स व्यवस्थित पट्टी ठेवून असा बॉक्स तयार करायचा. बघा बॉक्स तयार केला. त्यानंतर आता इथून अर्धा इंच आपलं शोल्डर जोडण्यामध्ये जाणार आहे ना, तिथं बघा अशी डॉट डॉटची लाईन मी तुम्हाला सांगते. बघा हे अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन जाणार आहे शोल्डर पट्टी जोडू तेव्हा, आणि ते अर्धा इंच सोडूनच गळ्याला आकार द्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने. बघा किती परफेक्ट असा बोटनेक ब्लाऊजचं ड्राफ्टिंग दिसतंय. सेम पद्धतीने तुम्हाला बोटनेक ब्लाऊजचं ड्राफ्टिंग करायचं आहे. तुम्ही असं ड्राफ्टिंग तुम्हाला इतकं डिटेलमध्ये कोणीही सांगणार नाही, जरी तुम्ही फीज देऊन क्लास घेणार तरीसुद्धा. तर माझी तरी इच्छा आहे की मी तुम्हाला खूप जेवढं माझ्याकडनं शक्य होईल तेवढं देण्याचा प्रयत्न तर करते, पण तुम्ही सुद्धा तेवढं समजण्याचा प्रयत्न करा. 1-2दा ट्राय करा. एकदा प्रॉब्लेम क्रिएट झाला म्हणून तिथं तुम्ही सोडून देऊ नका. तुम्ही तिथं सोडलं तर स्वतःला तुम्ही कमी समजणार. तर असं करायचं नाही. एकदा नाही जमलं तर म्हणायचं की मी दुसऱ्यांदा तरी करेक्शन करेन. चुकलं कुठे ते शोधा. त्यानंतर तिथं काय आपल्याला करेक्शन केलं तेव्हा आपल्याला परफेक्ट मिळणार आहे ते करेक्शन करा. नक्की तुम्हाला परफेक्ट मिळेल. 1-2दा ट्राय करा, तिसऱ्यांदा जमेल. तर बघा आता बॅक पार्ट ड्रॉ झाला. आता नंतर याचं जे काही कटिंग आहे ते कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगेल. आता आपण हे आहे तसं साईडला ठेवून घेऊयात. आणि त्यासाठी मी आता फ्रंट पार्ट ड्रॉ करून घेण्यासाठी परत एक प्लेन पेपर घेते. हे बघा, आणि यावरती मी तुम्हाला समजावून सांगते. तर इथं जे काही शोल्डर असेल त्याच्या निम्म मार्क करायचं. बंद बाजूकडून 2.5 इंच मार्क करायचं. हे रिपीट करण्यासारखी गोष्ट नाही, पण मी परत परत रिपीट करते. जिथून शोल्डर मार्क केलं तिथं 1 इंच डाऊन जायचं आणि हे दोन्ही मार्क लक्षात घेऊन क्रॉस लाईन ड्रॉ करायची. मुंडा जेवढा बॅकमध्ये ड्रॉ केला तेवढाच फ्रंटमध्ये घ्यायचा. किती होता? 6.25. तर इथून 6.25 इंचावरती एक मार्क केलं. तुमचं जे काही असेल मुंडा तेवढा तुम्ही मार्क करा. जिथं मुंडा मार्क केला तिथून स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. तर ती स्ट्रेट लाईन म्हणजे आपली चेस्ट लाईन. तर चेस्ट आपण किती मार्क केली होती?
8 इंच आणि एक लाईन, हे बघा तेवढं मार्क करायचं. त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे आपण 2.5 इंच लूजिंग कंपल्सरी चेस्टमध्ये बॅक फ्रंटमध्ये घेतलं तर इथं मार्क करायला काहीच प्रॉब्लेम नाही. तर बघा आता ह्या दोन्हीचा सेंटर घ्यायचा, मुंडा मार्क करून घ्यायचा आहे. पहिले सेंटर घेतला, जेवढं तुमचं रेडी शोल्डर असेल त्यामधून 1 इंच मायनस करा. 7.25 होतं तर तिथून 1 इंच कमी केलं तर 6.25 वरती मार्क केलं. त्यानंतर चेस्ट लाईनवरती पूर्ण जे काही शोल्डर मार्क केलं त्यामधून तुम्ही अर्धा इंच मायनस करून मार्क करा. चेस्ट लाईनवरती 7.25 होतं, अर्धा मायनस करून 6.25 वरती एक मार्क केलं. आता फ्रंट मुंडा ड्रॉ करतोय म्हणून 1.25 इंच इथं क्रॉस जायचं आहे. मुंडा मार्क करण्यासाठी क्रॉस मार्क त्याला म्हणतात. त्यानंतर ही लाईन इकडे न्यायची खाली, या सेंटरकडे अशी क्रॉस जोडायची. क्रॉस जोडली त्यानंतर हे पॉईंट मॅच करायचे. हाताने सुद्धा आकार देऊ शकतात, काहीच हरकत नाही. बघा पुढच्या मुंड्याचा आकार आपला रेडी आहे. त्यानंतर इथून जेवढं आपण बॅकमध्ये शोल्डर पट्टीवरती मार्क केलं तेवढं मार्क करायचं आणि ह्या सेंटरला जॉईन करायचं. हे बघा मुंड्याचा आकार अगदी परफेक्ट आहे, खूप म्हणजे खूप परफेक्ट आलेला आहे. जेव्हा तुम्ही स्वतः ट्राय कराल तेव्हा तुम्हाला समजेल. त्यानंतर आता फ्रंट पार्ट ड्रॉ आपण करतोय. फ्रंट, तर फ्रंटमध्ये उंची, बॅकमध्ये उंची टाकताना इथून डायरेक्ट स्ट्रेट टाकली. फ्रंटमध्ये उंची टाकताना क्रॉस लाईनचा सेंटर घ्यायचा आणि या सेंटरपासून ब्लाऊजची उंची टाकायची, पण फ्रंटमध्ये 1.5 इंच प्लस करायचं. बॅकमध्ये 1 केलं, फ्रंटमध्ये 1.5 करा. तर बघा उंची आहे 13.5, त्यामध्ये 1.5 इंच प्लस केलं तर मला 15 मिळेल. जी काही तुमची उंची असेल त्यामध्ये 1.5 इंच प्लस करा. इथपर्यंत समजलंच असेल. स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. त्यानंतर पुढे हे जे काही आपण सेंटर घेतलेला आहे या सेंटरपासूनच तुमची गळ्याची उंची टाका. तर मला फ्रंट नेक हवा 4 इंच, तर इथून 4 इंचावरती एक मार्क केलं. त्यानंतर पुढे जो काही तुमचा शोल्डर टू ॲपेक्स पॉईंट असेल त्यामध्ये अर्धा इंच प्लस करून मार्क करा. शोल्डर टू ॲपेक्स पॉईंट आहे माझा 10 इंच, त्यात अर्धा प्लस करते, 10.5 वरती एक मार्क केलं. तर ह्या सेंटरपासून तुम्हाला एकच वेळेला गळ्याची उंची, शोल्डर टू ॲपेक्स आणि ब्लाऊजची उंची असं मार्क करायचं आहे. तर हे मार्क झाले. त्यानंतर इथून हे गळ्याचं मार्कची लाईन असेल, हे असेल शोल्डर टू ॲपेक्स. बघा अशा पद्धतीने तुम्ही मार्क करून झाल्यानंतर इकडे तुमची जी काही रेडी शोल्डर पट्टी असेल त्यामध्ये 1 इंच प्लस करा. 2.5 होती, 3 घेतली. त्यानंतर इकडे जेवढा गॅप मिळाला बघा 3.25 इंच, तेवढंच मी इथं मार्क करते. आणि त्यानंतर इथं एक बॉक्स तयार करायचा असा. अर्धा इंच जे काही आपलं शोल्डर पट्टीमध्ये जोडण्यासाठी मार्जिन जाईल ते सोडून पुढच्या कड्याला आकार द्यायचा. इथं तुम्ही कुठलाही आकार देऊ शकतात, काहीच हरकत नाही. मी गोलच घेणार आहे. तुम्हाला इथं थोडासा व्ही, पान वगैरे जो असेल घ्यायचा तो घेऊ शकतात, काहीच हरकत नाही. त्यानंतर जेवढा तुमचा ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंट असेल त्याच्या निम्म टाकायचं. आता माझा ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंट आहे 7, त्याचा निम्म केलं 3.5 मिळाला. तर बघा असा हा आडवा आणि असा उभा प्लस पॉईंट तुम्हाला मिळाला. इथं किती मार्क केलं? 3.5. तर तुमचा ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंट जेवढा असेल 8-9 त्याचं निम्म टाका. आणि इथं जेवढं मार्क केलं त्यामधून अर्धा इंच मायनस करून कमरेवरती मार्क करायचं. कंपल्सरी असेल अर्धा इंच मायनस. तर 3.5 होतं तर 3 वरती मार्क केलं. त्यानंतर आता पुढे असेल कमरेचा टक्स. तर कमरेतला टक्स घ्यायचा आहे सगळ्यांना.
तर कमरेचा टक्स जेव्हा तुमची छाती 28 ते 35 असेल तेव्हा 2.5 घ्यायचा आहे, परंतु मला एवढे 2.5 इंच टक्सची गरज नाही म्हणून मी 2च इंच घेते. तर ते का, तर त्याचं मी तुम्हाला याआधीसुद्धा प्रत्येक व्हिडिओमध्ये एक्झाम्पल दिलेला आहे. तर तुम्हाला बॉडी चेक करायची आहे. बॉडीनुसार तुम्हाला वाटते की या व्यक्तीला एवढ्या पपची खरंच खूप गरज आहे त्यांच्या चेस्टमध्ये, तर तुम्ही तेवढा घ्या किंवा प्लस किंवा मायनस करू शकता. मी तुम्हाला याआधीसुद्धा बोललेली आहे की तुम्ही प्लस मायनस करून घ्यायचं आहे. तर तुम्ही जे चार्ट आणि नोट घेतले तर तुम्हाला शोल्डर टू तुमच्या ब्लाऊजवरून किंवा तुम्हाला असं वाटतं आहे की आता माझ्याकडे ब्लाऊज नाही किंवा मापे नाही, तर मी छातीच्या मापानुसार कसं शोल्डर टू ॲपेक्स पॉईंट, ॲपेक्स टू ॲपेक्स किती घेऊ शकते. तर तुम्ही चार्ट आणि नोट घेतले तर त्यासोबत तुम्हाला त्याचंसुद्धा चार्ट आणि जे काही फॉर्म्युले असतील ते तयार करून मी डायरेक्ट देणार आहे, म्हणून तुम्ही ते प्रोव्हाइड करून घ्या, खूप महत्त्वाचे आहे. तर आता कमरेचं मार्किंग कसं करायचं, तर हा टक्स मायनस करून कमरेचं मार्किंग करायचं. बघा हा टक्स आपला मायनस होणार आहे, त्यामुळे कमरेचं मार्किंग टक्स मायनस करूनच कंपल्सरी करायचं आहे. तर आता कमर किती होतं 6.25, तर इथून 6.25वरती एक मार्क करते आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी ॲड करायचं आहे. तर कमरेचं मार्किंग कसं करायचं ही गोष्ट लक्षात आली असेल. त्यानंतर हे जे काही 1.5 इंच मार्जिन आहे हे मॅच करायचं. तर बघा 1.5 इंच मार्जिन मॅच केले. आता घ्यायचा आहे प्रिन्सेस कटला आकार द्यायचा. तर प्रिन्सेस कटला आकार देण्यासाठी काय करायचं, ही जी काही इकडची क्रॉस लाईन आहे ह्या क्रॉस लाईनचा सेंटर घ्यायचा, परत त्याचा सेंटर घ्यायचा, हे बघा इथून परत त्याचा सेंटर घेतला, परत वरतीसुद्धा त्याचा अजून एक सेंटर घ्यायचा. म्हणजे किती पार्ट मिळवायचे, 4 पार्ट. बघा 1 2 3 4. सगळ्यात जो काही खाली मार्क केलेला आहे तिथून अर्धा इंच बाहेर मार्क करा. 2 नंबरच्या मार्कवरती पाव इंच करायचं म्हणजे 0.25 आणि इकडे फक्त एक लाईन इतकं. आता हे जे काही अर्धा इंच मार्क आहे ते खाली स्ट्रेट जोडायचं इथून असं, जिथं आपण क्रॉस लाईन ड्रॉ केली तिथं स्ट्रेट जोडायचं. त्यानंतर इथून ही लाईन अशी मॅच करायची, ही मॅच केली, ही सुद्धा मॅच करायची आणि इथून ही अशी जोडायची. तर आता बघा इथं थोडा असा तुम्हाला वाटत असेल की इथं पॉईंट क्रिएट होतो, ते पॉईंट आपल्याला मायनस करायची. इथं बघा मी थोडा असा राऊंड शेप देते, इथं थोडासा नॉर्मल, जास्त द्यायची गरज नाही, एकदम नॉर्मल. सेम तुम्हाला करायचं आहे. वाटतंय पॉईंट क्रिएट होतो तिथं तुम्हाला राऊंड शेप द्यायचा आहे. आता मुंड्यातला टक्स घ्यायचा आहे. जेव्हा तुमची छाती 28 ते 35 असेल तेव्हा तुम्ही 1.25 इंचाचा टक्स घ्यायचा. तर आता बघा तो टक्स कसा घ्यायचा, तर बघा 1.25 इंच मी चेस्ट लाईनवरती ठेवले, टेप पुढे सरकवत घेतला अशा पद्धतीने. तर बघा मुंड्याला जिथं टेप मला वाटलं टच झाला तिथं एक असं मार्क करायचं. आता जेवढा टक्स इथं मी घेतला त्याचं निम्मं करायचं. 1.25 इंचाच्या निम्मं केलं, किती मिळालं, अर्धा इंच आणि त्यावरती एक लाईन, तेवढं मी वरती मार्क केलं. इथून मार्क करून झाल्यानंतर अशी एक ही जी काही लाईन आहे मी आता ॲपेक्स पॉईंटला जोडते. हे दोन्ही पॉईंट जोडले. हे पॉईंट जोडून झाल्यानंतर इथून खाली अर्धा इंच असं खाली टेप ठेवायचे या लाईनपासून आणि इकडे 1.25 इंचावरती मार्क करायचं. इथं मार्क केलं, हे मार्कसुद्धा मी ॲपेक्स पॉईंटला जोडते आणि ही लाईन आपल्याला थोडी मुंड्याच्या वरती अशी जाऊ द्यायची. तर मुंड्याच्या वरती गेली. आता इकडची लाईन तुम्ही मोजायची, किती आली, 6.5. तर तेवढीच ही लाईन आली पाहिजे. तर बघा टेप किती वरती गेला, तिथं एक मार्क करायचं. टेप एवढा वरती गेला, इथून आता कंपल्सरी अर्धा इंच खाली जायचं आणि हे मार्क असं सरळ जोडायचं. हे मार्क सरळ जोडलं त्यानंतर हे सुद्धा असं जोडायचं इथं. तर बघा असा बॉक्स तयार झाला. तर ह्या बॉक्समधून आता नवीन मुंड्याला आकार द्यायचा आहे. तर तो बॉक्स बघा कसा तयार झाला. मी तुम्हाला वेगळ्या थोड्या पेनने दाखवते म्हणजे लवकर समजेल. बघा हा बॉक्स तयार झाला आणि आता ह्या बॉक्समधून मुंड्याला आकार देऊन घ्यायचा.
सेम करायचं इथं. हे बघा अगदी परफेक्ट आकार आलेला आहे आणि तो आकार कसा जॉईन होईल हे सुद्धा सांगेल. आता इथं काय करणार, हुकाय पट्टीकडची लाईन मोजायची. बघा किती आली, 4.5 इंचला एक लाईन कमी. तेवढाच आता हा जो काही आपण आकार दिलेला आहे हा आकार मोजायचा. तर बघा 4.5ला एक लाईन कमी तिथं मार्क केलं. आता इथं किती आलं, अर्धा इंचला पाव इंच आणि एक लाईन. तर इथं त्यापेक्षा डबल मार्क करायचं. तर बघा किती येईल, पाऊण इंच. इथं जेवढं तुमचं मार्क आलं, जेवढा गॅप आला त्याच्या डबल तुम्ही इकडे मार्क करायचा, किंवा तेवढा सुद्धा तुम्ही करू शकता. तुम्हाला वाटतंय ब्लाऊजची उंची कमी होईल तर तुम्ही डायरेक्ट असं स्ट्रेट मार्क करायचं. मी तुम्हाला दाखवते बघा, डायरेक्ट स्ट्रेट मार्क करते. किंवा असं जरी केलं तुम्ही तरीसुद्धा चालेल, किंवा डायरेक्ट स्ट्रेट मार्क केलं ते सुद्धा चालेल. हुक पट्टीकडून कंपल्सरी अर्धा इंच इथं मार्क करा आणि हे असं क्रॉस जोडायचं. कंपल्सरी अर्धा असेल. ब्लाऊजची उंची छातीचं माप कितीही असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता हा जो काही मुंड्यातला टक्स आहे हा मुंड्यातला टक्स मायनस करायचा असा. बघा मुंड्यातला टक्स मायनस केला, किती परफेक्ट असा आपला हा जो काही नवीन मुंड्याला आकार दिला तो पुढे जॉईन झाला. समजलं, क्लिअर आहे सगळ्यांना. बघा इथून असा जॉईन झाला अगदी परफेक्ट. सेम करायचं. आता तुम्हाला इथं म्हणायचं आहे की वन टक्स ब्लाऊज घ्यायचा आहे, तर तुमचा वन टक्स ब्लाऊज इथं कंप्लीट झालेला आहे, पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. फक्त कटिंग करताना तुम्ही इथून असं हे अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून कट करा, म्हणजे तुम्हाला टक्स जोडण्यासाठी जे काही मार्जिन जाईल ते तुम्ही इथंच करू शकता. वन टक्स ब्लाऊज तुमचा कंप्लीट झाला. आता प्रिन्सेस कट ब्लाऊज पाहिजे, त्यासाठी कसं करायचं ते सुद्धा सांगणार आहे. तर आता हा टक्स आपल्याला मायनस करून घ्यायचा इथून. हे जे काही मी पिंक पेनने मार्क केलेलं आहे ते सगळं आपलं मायनस होईल. आता टक्स मायनस करायचा. तुमच्याकडे काहीतरी स्टेपलर वगैरे असेल किंवा जे काही असेल तुम्हाला मायनस करण्यासाठी, ते त्याच्याने तुम्ही मायनस करू शकता. मी इथं बघा हा माझ्याकडे फेविकॉल आहे, फेविकॉलने डायरेक्ट चिटकवून घेते. बघा अशा पद्धतीने. तर बघा टक्स मायनस झाला, बरोबर मुंडा हा व्यवस्थित जॉईन झालेला आहे. आता हे आहे तसं कटिंग करायचं. तर बघा इथून हे अर्धा इंच जसं क्रॉस मार्क केलं, इथून कट केलं. त्यानंतर इथून ही लाईन, इथून खाली जसं कट होईल सेम करायचं. प्रिन्सेस कटचा आकार कट करायचा व्यवस्थित अशा पद्धतीने. त्यानंतर हे जे काही 1.5 इंच मार्जिन आहे ते पण व्यवस्थित कट करा. बघा गड्याचा आकार कट करायचा. शोल्डर पट्टी इथूनच कट करा. ते खालचं आपण मार्जिन जाणार आहे ते मार्क केलं. त्यानंतर हे जे काही अर्धा इंच मार्क केलं हे पण कट होईल. त्यानंतर मुंडा व्यवस्थित कट करायचा. मुंड्यातला टक्स घेणे कंपल्सरी आहे, कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. एकदा ट्राय करा. हो बेटा, 1 मिनिट झालं. वन टक्स ब्लाऊज असेल तर झालेलं आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊज असेल तर प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा. एपेक्स पॉईंटपर्यंत ह्या लाईनचा सेंटर घ्यायचा.
इथून या लाईनपासून खाली अर्धा इंच मार्क करायचं. सेंटरपासून बाहेर 0.25 मार्क करा आणि त्यानंतर कर्व असेल तर कर्वने प्रिन्सेस कटला आकार द्या, किंवा हाताने द्यायचं असेल तर हाताने सुद्धा देऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. तर बघा प्रिन्सेस कटला आकार देऊन झालेला आहे. इथून आता प्रिन्सेस कटचा आकार कट करायचा. अगदी परफेक्ट कटिंग झालेला आहे. हा जो काही आपण पॅटर्न काढले ह्याच पॅटर्नवरून मी ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवणार आहे आणि घालून सुद्धा दाखवेल. त्यानंतर बॅक पार्ट हे जे काही साईड पार्ट आहेत, तर मी आता बोललेली होती की तुमचं म्हणजे फ्रंट पार्टमध्ये इकडे उंची कितीही येऊ द्या, फक्त आपल्याला काय मॅच करायचे आहेत साईड पार्ट. तर बघा जे काही 1.5 इंच मार्जिन आहे ते मी असं ठेवते इथून. तर बघा एवढं खाली जात असेल तर तेवढं खाली वाढवायचं. इथून खाली वाढवा. इथून एक क्रॉस जातं आहे, याला असं क्रॉस जाऊ द्या, क्रॉस जाऊ द्यायचं, काहीच हरकत नाही. इथूनही असं खाली जसं क्रॉस जातं आहे खाली क्रॉस जाऊ द्या. समजलं कसं ड्रॉ करून घ्यायचं आहे. मुंड्याचा आकार इथं कंटिन्यू करायचा असा, काहीच प्रॉब्लेम होणार नाही, काहीच टेन्शन घ्यायचं सुद्धा काम नाही. आणि त्यानंतर ही लाईन इथं अशी जाऊ द्यायची आणि आहे तसं सर्व कट करायचं. इथून असं कट करा. पिंक मुंडा आहे तो कट करा, अर्धा इंच कट करा. इथून गळ्याचा आकार कट करा. किती अगदी परफेक्ट तुमचा ब्लाऊज बसेल, काहीच कन्फ्युजन करून घ्यायचं नाही, अगदी परफेक्ट बसणार आहे. तर बघा आजचं बोटनेक ब्लाऊजचं कटिंग आपलं झालेलं आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. आजचा व्हिडिओ मी इथं थांबवते. आता डायरेक्ट मी स्लीव्ज कटिंग तुम्हाला डायरेक्ट अस्तरवरती करून दाखवेल. त्यानंतर ब्लाऊजचं कटिंग मी कुठे कुठे मार्जिन वाढवायचं आहे, स्लीव्ज कटिंग आणि अस्तरवरती हे पॅटर्न कटिंग याचाही मी सुद्धा व्हिडिओ टाकेल. आता व्हिडिओमध्ये आपण सगळं एकत्र घेतलं तर खूप मोठा होईल, तुम्हाला सुद्धा समजायला अवघड जाईल. तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ इथं थांबवते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आजचा क्लासचा आपला दुसरा दिवस बोटनेक ब्लाऊजचं कटिंग. आता मी अस्तर कटिंग आणि स्लीव्ज कटिंगचा व्हिडिओ पण लगेच अपलोड करते आणि उद्या तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ येईल. तर आता चला आता मी इथं थांबवते. तर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. शेवटपर्यंत बघितला असेल तर तुमचे मनापासून खूप आभार आहे. आणि अशा छान छान व्हिडिओमध्ये भेटूया. तर मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. काही प्रश्न असतील ते पण नक्की सांगा. तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया लवकरच.